तब्बल 12 लाखाची बाईक आणि डोक्यावर 70,000चे हेल्मेट घातलेल्या कोल्हापूरमधील उद्योजकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला। आजरा आंबोली महामार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन ही मोठी दुर्घटना घडली। सिद्धेश विलास रेडकर असे या मुलाचे नाव आहे। या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून एकुलता एक मुलाच्या अपघाती मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे। समोर आलेल्या माहितीनुसार बाईक रायडिंगसाठी गेलेल्या कोल्हापूरमधील उद्योजकाच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। आंबोलीहून परत येताना देवर्डे मध्याळ दरम्यानच्या धोकादायक वळणावर हा अपघात झाला, ज्यामध्ये सिद्धेश विलास रेडकर याचा दुर्दैवी अंत झाला। हा अपघात इतका भयंकर होता की तरुणाच्या डोक्यावरील 70,000च्या हेल्मेटचे अक्षरशः तुकडे झाले। सिद्धेश हा कोल्हापूरमध्येच महाविद्यालयीन शिक्षण घेत होता। त्याला बाईक रायडिंगचे वेड होते। नेहमीप्रमाणे तो आंबोलीच्या रायडिंगसाठी गेला होता। तिथून माघारी येत असताना आजरा ते आंबोली महामार्गावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला। आंबोलीहून परत येताना देवर्डे मध्याळ दरम्यानच्या धोकादायक वळणावर झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता। गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सिद्धेशचा मृत्यू झाला। तब्बल 12 लाखाची गाडी आणि डोक्यावर घातलेले 70,000चे हेल्मेटही तरुणाचा जीव वाचवू शकले नाही। या घटनेने मृत मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। दरम्यान या अपघातातील चारचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।